तुम्ही बोललात म्हणून मी बोलतोय की म्हणतात की उपशब्द काय वापरला तर गाठ आहे म्हणतो माझ्याशी. गाठ तुम्ही काही ती घालून घ्या आणि मी जेवढी वारी केली आहे अजून गवळून घ्यायचे. शॉर्टकट मध्ये करणं, शॉर्टकट मध्ये ते काही गाठ करायची. शॉर्टकट मध्ये बारी करणार. बुवा लांब असेल तर लिहून घ्या. बुवा लिहून घ्या, कारण ते म्हणता ना तुम्ही पलवाटा काढता, पळालो नाही. ओपन 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 चॅलेंज. कधी बारी घ्या. तुम्ही आता सांगून गेलात की बुवा बारी घेत नाही माझ्याशी, बारी घेत नाही. बुवा तू अमावस्या पौर्णिमेचा झाला म्हणतोस म्हणजे रंगमंचावर दिसतोस. कोण ठेवणार तुला? तुला ठेवणार कोण? काही येड आहे? 25-30 रुपये देऊन तू मस्त ठेवा. काय न्याचा न्याचा निसता पोपट पसारा, मोठा आवाज, डरडर एवढा आवाज. काय बाई खरोखर वाघ आहे, वाघ आहे. पण शेपटी झड झाली, शेपटी झडत आली, शेपटी झडत आली बुवा. म्हणून 2-2 आणि 3-3च कार्यक्रम. विषय गवळण. गवळण सुंदर बुवा आणि गवळणीचा प्रेमाचा विषय ठेवलेला आहे. त्या अनुषंगाने प्रेमाचीच गवळण देणार बुवा, लक्ष असावं. कुंजवनात राधे नादान भुलवी, खोट बोलशील तर राधाबाई सप्तरंगान फुलवी. गोमाते संगे तुलाच ढुलवी, अनजर नाद केलास तू श्रीहरीचा तर तुला पाखरा परी म्हणून काय म्हणतो बघ राधाबाई. छेडून पावा रचिला कावा, छेडून पावा रचिला गावा, सारी फुलली ही गोकुळ नगरी. राधे वाजवी तो बासरी परी परी. येडा नाही राधे वाजवी तो बासरी परी. छेडून पावा रचिला कावा, फुलवी ही गोकुळ नगरी. राधे वाजवी तो बासरी परी. 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 आठवा मी काळा नंद यशोदेचा गोकुळीला. सातव्या अवतारी वचन बंधूचे, सातव्या अवतारी वचन बंधूचे होईल की माया खरी.
वेणवा छेडितो कोमी डंग